चला शुभ रात्र झालेले आणि वापस निघालो रे ट्रिपसाठी. हवेलीस फिरासाठी नाही प्लॅन, हवेलीस चालले दुसऱ्या कामासाठी. जे आता दीदीचं लग्न आहे त्यांच्या प्री वेडिंग शूटसाठी चाललेलो आहे. ती जागा तुम्हाला जसं तर जागेवर जाईल तसं तुम्हाला दाखवेल कुठं चालले. सरप्राईजच राहून द्या. बाकी आता वाजलेत काहीतरी 10 वाजले असतील. गाडी बिडीत सामान भरतोय, आम्हाला दाखवतोय. गाडीत सामान विमान भरतोय. पाठचे दोन्ही सीट वरती गेले आहेत आणि तिथं बॅग पॅक करतो पप्पा आणि दादा. मी ड्रायव्हर तर मी आहे. हे सामान भरतं, मी सामान भरलेलं. आता वापस एकदम नीट हे सामान भरतात. मम्मी आहे आणि दीदी आहे. अजून 2 जणांना पिक करायचं त्या कॅमेरावाल्यांना. ते आता तिथून त्यांच्या इथं जाऊ, त्यांना पिक करू आणि तिथून डायरेक्ट आपल्या रस्त्यासाठी निघू. चला जर्नी स्टार्ट केलेली आहे. गाडी फगली पॅक बिक केली आणि आता कांबोडा सोडतोय. आणि पुढे जे त्यांना आहेत त्यांना उचलतो, कॅमेरावाल्यांना जे आहेत ते दादासाना. आणि मग पुढच्या प्रवासासाठी निघू. जेवण बिवण झाले तर आता जेवायला नाही, डायरेक्ट आता काही चहा बीसाठी थांबलो तरच मध्ये थांबेल. आणि बाकी आता हे आहेत दोघं आणि अजून दोघांना उचलायचं गाडीत. आम्ही चाललो. एक पोरीला नाही नेत. तुला नाही यायचं ना, तुला नाही यायचा. हे दोन आता यांना उचलले दादा सांना. आणि बाबू आहे, बाबू आता घरातच आहे. तिला तो जिद्द करते म्हणून आता हिला आता गाडी पण रेडी झाली. तर कालुंद्राला गाडी भरली आणि आता पुढे निघूया. आम्ही चल दीदी बाय बाय. एक पोरीचा टोन पूर्ण पामलेला आहे. चल चला. ढिंगाणा घ्यायला भेटला असतं तुला आता. आलास राहून दे ढिंगाणा, आम्हाला वाईट वाटला असता. चल चला. रात्र आहे तर काहीच शूटबीट करायला काय रस्ता दाखवायला काहीच नाही. तर डायरेक्ट आता पेट्रोल भरायला थांबलो. तर पेट्रोल भरायसाठी जेव्हा चान्स भेटलं आहे तर एक व्हिडिओ चालू केला आहे. आणि आता गाडी बिडी फुल करून घेतलं आहे. फुल केली आणि आता डायरेक्ट नॉनस्टॉप जिथं जायचं तिथं डायरेक्ट जाणार. आणि मध्येच काय भेटला तर थांबलो तर चालू करणार, नाही तर डायरेक्ट तिथं पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो कुठं आले. चला. सकाळी 4 वाजता इथे पोचलो आणि बोललो एवढं लवकर पोचलो तर एक कुठे मस्त की स्टे घेतला जवळच पास कुठेतरी. जरा राहिलो झोपबीप काढल्या की रात्रभर गाडी चालत होतो तर मस्त झोपबीप पण आरामशी झाली. आणि आता गाडी वापस भरतोय आणि जिथे आलो आहे तिथंच डायरेक्ट पोचून तुम्हाला दाखवतो की कुठे आलो आहे. चला आता बॅगी वगैरे भरतात आणि वरती दादाचं पण 2 ते त्यांची पण झालेली आहे तयारी. त्याला खाली येतील आणि तुमचा मी तर कसा ड्रायव्हरच आहे यांचा. तर जिथं स्टेला आम्ही राहिले तिथं व्ह्यू बघा किती मस्त पीसफुल व्ह्यू होतं. मॉर्निंगला एवढा मस्त वाटत होता ना, चिमण्यांचा आवाज व्ह्यू दाखवतो. चला गाडी वापस लोड झालेली आहे, सामान विमान झालेलं. गुड मॉर्निंग जी, गुड मॉर्निंग. चलो अभी जाते हैं दर्शन के लिए. चला तुम्हाला फर्स्ट लोकेशनला पोहोचलं. फर्स्ट लोकेशन तुम्हाला दाखवतो की कुठे आहे. फर्स्ट लोकेशन डायरेक्ट तुमच्या एक कमाने दाखवतो आणि कुठं पोहोचलं आहे. चला पहिला लोकेशन आहे गणपती पुले. तर गणपती पुल्याला यांचं ट्रेडिशनल शूट आहे. तर आता ट्रेडिशनल शूटला लवकर जायचं होतं, लवकर पण पोहोचलेलो. पण नंतर रात्रभर ट्रॅव्हल केलं तर झोपू जरा दम घेतला तर रेस केला तर आता लेट झाला नाही. आता एवढी गर्दी झाली ना तर बघू आता कसा काय शूट होतं. तसं मी तर काय यांचा ड्रायव्हर आणि एक पाठचा होता एक हेल्प. आपला काय काम नाही एवढा, फक्त इथं काय काय शूट येतं बॅकग्राऊंड त्यांचं बॅक स्क्रीन तुम्हाला दाखवलं की काय काय आहे. चला
चला दर्शन झाला. दर्शन एकदम मस्त झाला. गर्दी होती जरा, एक 15-20 मिनटं लागलं, पण दर्शन एवढा भारी झाला. आणि ड्रोन शूटसाठी परमिशन घ्यायला गेलं तर पण ड्रोन शूट नाही भेटला. तर आता यांचा गर्दी तर आहे, पण तरी छोटे छोटे जे क्लिप्स भेटू शकते ते क्लिप्स चालेल. इथे यांचा चालू आहे पूर्ण मस्ती. हे दोन्ही कॅमेरामॅन यांच्या तर वाट लावायला घेतलेले. एकटाच व्लॉग नाही. पेढा खा तुम्ही नको. कोणतरी नवस आहे पेढा वाटतं सगळे. आणि बाकी आता आपल्याकडे मी एकटाच ब्लॉग आहे. दादा पण ब्लॉग करतो, दादा मिनी ब्लॉग टाकतो आणि प्रीतमदा पण ब्लॉग टाकतो. तर तो पूर्ण कॅमेराचे डिटेल्स सगळा तो टाकला नाही. पूर्ण डिटेल्स ब्लॉग आहे त्याचा. बिहाइंड द सीन चाललं आहे इथं. आता इथं प्रदक्षिणाचं जे एरिया आहे ना आपला पाठशी जो प्रदक्षिणाचा एरिया तिथून एकदम खाली भेटलं आहे. तर इथं आता शूट चाललेला आहे. तर इथून बीचला जायचं. पण बीचला आपली चपला ते साईडला म्हणजे तिथं चपलाचं स्टँड इथं चपला काढलेली आहेत. तर बघू बीच जास्त अगर माती गरम असेल तर चप्पल घालून, नसेल तर तिथेच वालूवा चालत जाऊ बिन चपल्याचे. आणि तर फुल ऑन शूट चाललेलं आहे. तिथं गर्दी आहे बघा, गर्दी आहे. पण स्टिल प्रीतमदारा शॉर्ट्स चांगले भेटलेले आहेत असं बोलते तो आहे आपला मॅजिक मॅन. तो बरोबर करेल सगळा. मी आलो तो फक्त इथं एकच लाईन होते. आता इथं 3-4 लाईनी वाढल्या. एवढं लगेच अर्धा तास आम्हाला अर्धा तास झाला. अर्ध्या तासून गर्दी फुल लावून गर्दी वाढली, पूर्ण गर्दी झालेली आहे. तर इथून आता प्रसाद घेतो आणि बाहेर बीचवर चपला घालून, का की गरम असेल तर वापस चपला हे होईल. चपला घालतो आणि तिथून वापस जातो. इथं हरवलेला फोन भेटलेला आहे आम्हाला बीचवर. त्यावेळी कोणतरी एवढे मस्तीने हे झाला धुंद की डायरेक्ट फोन बिन तो डायरेक्ट खाली पडलेला होता. तो फोन भेटला इथं. आता यो पोलीस चौकीत तिथं जमा करू फोन की कोणचा आहे, रेंज आहे, कोणता काय कॉल बिल नाही, काय ओपन आहे की पासवर्ड आहे. पासवर्ड आहे. मग ते पासवर्ड सगळेट होते ओपन असतं. आपला कोणी कॉल बिल करून बघितलं असता. जाऊन द्या. आता जसा कोणचा कॉल बिल आला तर सांगू की असं इथं थांबलोय, नाही तर पोलीस जमा करून जाऊया. आता काय करायचा. मोबाईलचा मालक आम्हाला भेटलेला आहे. यांचा मोबाईल होता तर ते शोधत आले आणि नेमके आमच्या जवळ आल्याने मोबाईल भेटलेला आहे. भेटला मोबाईल भेटला. ते शाळेचे पोरांची ट्रिप आली आहे गणपती बोलायला. आणि पूर्ण पोरांची मस्त मजा झाली. बारके ट्रिप चालले एकदम गणपती बोलायला. एकदम देवदर्शन पण आणि बीच पण फुल मजा. लय मजा ना अशीच बारीकपणा म्हणा ट्रिप मला शाळेच्या ट्रिपमध्ये सगळे यायचं मित्र मजा यायची, काय टेन्शन नव्हता. आता पण ट्रिप आहेत पण आता कसं खर्चांचा पण विचार करायला लागतं. पहिला कसं खर्चांचा पण विचार नव्हता काय नाही. आता गुरुजी आहेत पाठी वाढत परत आले लावले बघा गुरुजी. इथं बीचला मस्त काय इथं बनाना राईड आहे, नंतर हे आहे, नंतर कॅमल राईड पण आहे. चला आता फोटोशूट सगळं झालेलं आहे ना. तिथं चिल ब्रेक चाललेला आहे मस्त. कोकण सोबत पिऊया. कोकण सोबत कोकणातला बर्फाचा तो चिल होणार आहे. बर्फाचा बरोबर चिल होऊ. येस ही थार बघा. हिचा टायर बघा. टायर डेंजर. नंबर पण तुम्ही बघा. नंबर तुम्हाला समजेल की कुठल्या नंबरचे आहेत. 12चा चला चिलबिल झालो, गाडीत बिडीत बसलो आणि आता पुढच्या स्टॉपसाठी निघलेलो आहे. गणपतीपुळे सोडूया. म्हणजे पुढचा स्पॉट आहे तिथं तुम्हाला सांगणार नाही मी. डायरेक्ट तिथं पोहोचल्यावर तुम्हाला आपल्याला कुठे चालले. सरप्राईज आहे. सगळे स्पॉट आमचे सरप्राईज आहेत. आमच्यासाठी पण तेच आहेत. आम्हालाच नव्हतं कुठं जायचं. बने रहो हमारे साथ. चलो. तर आता दुसऱ्या पॉईंटला आलेलो आहे. इथे हा मंदिर आणि इथं पण म्हणजे मंदिर एक पायचर होता भेटलेला आहे. आणि इथं पण बारीक पोरांची पिकनिक आलेली आहे. तर तुम्हाला डायरेक्ट मंदिर दाखवतो किती भारी मंदिर आहे. हा मी 5च्या वर्षी पण आलतो पण तेव्हा ब्लॉगिंग मिटिंग काय करायचं नाही. तर आत्ता तुम्हाला दाखवतो. 5 चाललेली इच्छा पण नंतर भेटलं नाही. तर सगळी पोरं असं पिकनिकला आलेले तिथे. पोरांची लय मजा चालली आहे इथं. आणि हा लोकेशन आम्ही नानीज धामला आलेलो आहे. हा तिथला बॅकग्राऊंड एरिया, हा तिथला मेन मंदिर. आणि तिथून पुढे अजून 2-3 आहेत ते दाखवतो तुम्हाला तिथं गेल्यावर. लोकेशन एवढं पीसफुल लोकेशन आहे. आणि हा फक्त हा मंदिरात पण इथे स्टडीसाठीचं आहे बघा. स्टडी मेडिकल कॉलेज पण आहे वाटतं.
असं तुम्हाला बोललो फक्त मंदिर नाही, इथे स्कूल पण आहे, कॉलेज पण आहे. असं तिथं बघा बारीक पोरांचं लेक्चर चालू आहेत. लेक्चर पोरं बसले अभ्यासाला आणि आम्ही आलो फिरायला. जगद्गुरू महाराजांचे दर्शन झालेत आणि इथे एक राम मंदिरात पण होते. राम मंदिराचे पण दर्शन एकदम मस्त झालेत. आणि आतमध्ये फोन व्हिडिओ पण आला काहीच नव्हता. तर काय नाही, आता यांना बोलू इथंच बस, मी वरती चढतो आणि गाडी घेऊन येतो. तर चढून तर श्वासही झाले. बाकी काही नाही, आता पुढचे जेवासाठी कुठेतरी थांबू आणि मग पुढच्या प्रवासासाठी निघूया. आता इथे पंजाबी धाब्याला जेवायला बसतात. दादाला दादाला गर्दी दिसली, बोला गाडी लागली, लगेच गाडीवर टर्न घे, इथं थांबव, लगेच इथं जेवून घेऊन मस्त की पुढच्या प्रवासाला निघूया. की सकाळच नाश्ता विष्टा काहीच नाही करत, डायरेक्ट जेवूया. चला जेवण बिवण झाला, चहा आणि लस्सी सगळा झालेला आहे. आता पुढच्या प्रवासासाठी निघलेलं. आता रस्त्यात लागलेलो आहे, रस्त्याचं काम चालू आहे बघा, अख्ख्या रस्त्याचं इथं काम चालू आहे. तर जसं आता पोहोचायला तर आम्हाला लेटच होणार आहे. जसं पोहोचू तसं मध्येच काय थांबलं बिंबलं तर दाखवतो, नाही तर डायरेक्ट इथं पोहोचल्यावर एक मध्ये जे सिनेमॅटिक व्हिडिओ काढेल तुम्हाला दाखवतो. चलो. चला इथं पेट्रोल भरायला थांबलेलो आहे. नॉनस्टॉप 5 तास गाडी, 5-5.5 तास नॉनस्टॉप गाडी चालवत होतं. तर गाडी पण इंजिन पण थांबलं आहे. तर एकदम असा गरम झालं आहे, इंजिन थोडासा हवा देतो आहे. आणि आता डिझेल पण फुल करून घेतलेला आहे. आणि इथं डिझेल आपल्यापेक्षा कमी आहे. ओके, आपल्यापेक्षा आपला काहीतरी 92 काय 90 असेल ना, किती कमी आहे बघा. चलो आता गोव्याला पोहोचलेलो आहे. आम्ही आता गोव्याला आलेलो आहे. आता रात्र झाले तर काही नाही, आपला सकाळी मेन स्पॉट आहे, फक्त आता झोपायचं आणि जेवायला आलेलं आहे. आणि आता जिथं हॉटेलचा जो होता त्याची स्कूटी घेतल्याने आसपास काहीतरी असं टाइमपास म्हणजे खायला हाणायला चाललो आहे, टाइमपास. आणि एकदम डेंजर, थंडी पण डेंजर वाटतंय. आता जेवायला इथं दिलं काय प्रॉन्स बिन्स दिले आणि माकल्या विकल्या दिल्या. आणि इथं जिथं आलो ना मी आगोडा बीच जवळ, इथं इंडियन्स खूप कमी आहेत, खूपच कमी आहेत. म्हणजे जे फक्त लोकल आहेत तेच लोकल आहेत, बाकी दुसरं कोण नाही, बाकी सगळं असं फॉरेनरच आहेत. आणि एवढा पीसफुल म्हणजे काय गोंगाट नाही की कोणतं नाही. हा फक्त की आम्हाला रूम भेटता त्रास झाला का की रूम ऑलमोस्ट सगळं बुक होतं. तर आता बघूया कुठं सरळ का इथं बघू. चलो जेवण बिवण झालेलं नाही. आता वाजलेलं आहेत परफेक्ट 1 वाजलेलं आहे. आमचं तुम्हाला रूम हॉटेल दाखवतो. आम्ही हॉटेल भेटलं तर मी होमस्टे घेतो. होमस्टे दाखवते कसं आहे बघा. हा आमचा होमस्टे आहे. म्हणजे हा ते प्रॉपर तिथे फॅमिली राहते, ते घर आहे त्यावे तिथंच ते राहतात. त्यावेळी जे रूम्स आहेत काय रूम्स ते दिल्यात. नाही हाय मस्त, फॅमिली पण मस्त आहे, काय त्रास नाही त्यांचा. आता हे पाचशे आहेत नाही सगळं सामान, ज्यांचं जे बॅगे काढण्यात आलं ते गाडी बॅग काढताना तिथून हे करूया.